भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची ही पवित्र कथाख्या मनाने ऐकल्यास इच्छित फळ मिळते। ही पवित्र कथा श्रवण करणाऱ्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर प्रेमळ भक्तांनो, भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांची ही पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ कथा सुरू करूया। भक्तांनो, जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर तुम्हाला ही पवित्र कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी लागेल। त्यामुळे ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण अपूर्ण कथा ऐकल्याने पूर्ण फळ मिळत नाही। भक्तांनो, महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा। भक्तांनो, एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता। ते भगवान भोलेनाथजींचे परम भक्त होते। रोज पहाटे उठून रोजचे काम करून त्या व्यावसायिकाने भगवान भोलेनाथाची पूजा केल्याशिवाय पाणीही प्यायले नाही। त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता जो खूप चांगला चालत होता, त्यामुळे तो व्यवसायात अतिशय दयाळू होता। तो गरीब आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचा। असेच दिवस जात होते, पण व्यापारीची पत्नी त्याच्या या सवयीमुळे त्याच्यावर खूप रागावली होती। पण त्याची भगवान भोलेनाथजी बद्दलची भक्ती पाहून त्या व्यापाऱ्याची पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करत होती, त्यामुळे तिने त्याचा कधीही अपमान केला नाही। ती तिच्या शेजारी मजुरे म्हणून काम करून तिच्या गरजांसाठी पैसे कमवत असे, त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे। पण एक दिवस अशी वेळ येते की त्याला अचानक त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागतो। भयंकर गरिबीला सामोरे जावे लागते, ज्यामुळे व्यापारी खूप दुःखी होऊ लागतो, कारण आता तो त्याच्या घरासाठी आवश्यक वस्तू देखील पुरवू शकत नव्हता। त्यामुळे त्याच्या पत्नीलाही खूप वाईट वाटू लागले होते। मग दिवस असेच जात होते आणि श्रावण महिना आला। त्या शहरात एक नदी होती। आता व्यापारी रोज व्यवसाय करून त्या नदीकडे जात होते। तेव्हा योगायोगाने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी एकाच मार्गाने कुठेतरी जात होते। मग अचानक पार्वती त्या व्यावसायिकाला पाहतात। आज त्या व्यावसायिकाला सावन सोमवारच्या व्रताबद्दल अजिबात आनंद वाटत नव्हता, जितका त्याला पूर्वी वाटत असायचा। पण माता पार्वतीला हे समजायला वेळ लागला नाही की व्यापारी इतका दुःखी का झाला होता। तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात, हे देवा, हा व्यापारी रोज तुझी पूजा करतो आणि श्रावणाच्या सोमवारी शिवलिंगावर दूधही अर्पण करतो। हा तर तुझा खरा भक्त आहे, तरीही तुला तुझ्या या भक्ताची अजिबात पर्वा नाही। मग माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी त्यांना म्हणतात, हे देवी पार्वती, जर मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर दुसरे कोण करेल? तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात, मग हे भगवान, तू त्या व्यावसायिकाला अजून का मदत केली नाहीस? तेव्हा भगवान भोलेनाथजी माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, तू निश्चिंत राहा। आजवर त्याने शिवलिंगाला जी काही बेलाची पाने अर्पण केली आहे, तीच बेलाची पाने त्याला उद्या रात्री श्रीमंत करतील। असे बोलून माता पार्वतीजी आणि भगवान भोलेनाथजी तिथून निघून जातात। पण त्या मार्गाने येताना झाडामागे लपलेल्या एका चोराने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांचे सर्व संभाषण ऐकले होते। त्या चोराच्या मनात विचार आला, ती शिवलिंगावर चढवलेल्या बेलाच्या पानांमुळे तो व्यापारी धनवान बनू शकतो, तर मी देखील नक्कीच धनवान बनू शकतो। पण त्याच वाटेने महादेवांना येताना पाहून तो चोर झाडामागे लपला। लगेचच तो चोर त्या व्यापाऱ्याच्या घराबाहेर जातो आणि घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो। तेव्हा तो व्यापारी आणि त्याची पत्नी बाहेर येतात आणि त्या चोराला विचारतात, काय झालं, तुम्ही आमचा दरवाजा का वाजवत आहात? तेव्हा चोर म्हणतो, दादा, तुम्ही शिवलिंगावर आतापर्यंत चढवलेली बेलाचे पान तुम्ही मला देऊ शकता का? त्या बदल्यात मी तुम्हाला 200 वर्ण मुद्रा देईन। चोराच्या या गोष्टी ऐकून व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणतात, प्रिय आहे, तुला काय वाटतं?
आपण ही वेलाची पान त्या चोराला दिले पाहिजे की नाही? तेव्हा व्यापायाची पत्नी म्हणते की हे नाथ, पुण्याचे दान कोणालाही देणे चुकीचे आहे, पण वर तुमचे मन हे मानत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला ही बेलाची पाणी देऊन टाका, कारण आत्ता सध्या तरी आपल्याला धनाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला या व्यक्तीला ही बेलाची पानं दिलीच पाहिजे. आणि मग त्या व्यापायाने त्या चोराला सर्व बेलाची पान गोळा करून देऊन टाकले. मग तो महादेवांच्या मंदिरात जाऊन व्यापायांनी दिलेली बेलाची पान शिवलिंगावर पुन्हा चढवायला चालू करू लागला आणि प्रतीक्षा करू लागला की महादेव आता चमत्कार कधी करतील. तो बोलू लागला की भोलेनाथ, तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार आणि मी कधी धनवान होणार. तो हीच प्रतीक्षा करत दुपारपासून रात्रीपर्यंत वाट बघत थांबतो. दुपारची रात्र झालेली असते तरीही चमत्कार काही होत नसतो. तो समोर अजूनही महादेवांच्या चमत्काराची वाट बघत बसलेला असतो. प्रतीक्षा करत करत शेवटी मध्यरात्र होते आणि सर आता प्रतीक्षा करणं थांबवतो. कारण तो खूप क्रोधित झालेला असतो. शेवटी रागाने तो शिवलिंगावरील सर्व वेलाचे पाने रागाने काढायला सुरुवात करतो आणि अचानक त्या क्षणी चमत्कार होतो आणि त्याचे हात शिवलिंगाला चिटकून बसतात. त्याने शिवलिंगावरून आपले हात निघण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कितीही प्रयत्न करून त्याचे हात शिवलिंगावरून निघत नव्हते. शेवटी त्या चोराने भगवान भोलेनाथांची क्षमा मागितली आणि अचानक साक्षात देवांचे देव महादेव तिथे प्रकट होतात. आणि चोर आश्चर्यचकित होऊन महादेवांना प्रणाम करतो आणि म्हणतो, भगवंता, हई कार्य झाले. तेव्हा महादेव म्हणतात, हे लालची मनुष्य, सर्वात पहिले तू आज ज्या व्यापायाकडून बेलाची पाने खरेदी केली आहेस त्याला पहिले 5,000 सुवर्ण मुद्रा दे. तेव्हा तुझ्या हात या शिवलिंगावरून सुटले जातील. दुसऱ्याच दिवशी तो व्यापारी त्या मंदिरात प्रार्थना करायला येतो आणि पाहतो की त्या माणसाचे हात शिवलिंगावर चिटकून बसलेले आहेत आणि त्यामुळेच तो खूप जोरात आक्रोश करत आहे. मग त्या व्यापायाने त्याला विचारले, अरे भाऊ, तुझा हात शिवलिंगाला कसा चिटकला? मग चोर त्या व्यापायाला म्हणाला, मी तुला सर्व काही सांगतो, पण त्याआधी तू लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या मुलाला 5,000 त्याला सोन्याची नाणी सोबत आणायला सांग. मग व्यापारी आणि त्याचा मुलगा भगवान भोलेनाथजींच्या मंदिरात पोहोचतात. त्यानंतर त्या चोराने त्याच्या मुलाला 5,000 सुवर्ण मुद्रा त्या व्यापायाला द्यायला सांगितल्या. त्या चोराचा मुलगा त्याची गोष्ट मान्य करतो आणि त्या व्यापायाला 5,000 सुवर्ण मुद्रा देऊन टाकतो. आणि अचानक त्या पोराचे हात शिवलिंगावरून निघतात आणि शेवटी तो चोर व्यापायाला सर्व घडलेली गोष्ट सांगतो. हे सर्व दृश्य पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, तुम्ही तुमच्या भक्ताला म्हणजे त्या व्यापायाला अजूनपर्यंत कोणतेही धन दिले नाही. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की माझ्याकडे धन कुठे आहे जे मी त्याला जाऊन देऊ? पण आता माझा भक्त गरीब देखील नाही आहे. याचा परिणाम तुम्ही स्वतःच बघा तुमच्या डोळ्यांनी. तुम्हीच पुरावा बघा. त्या उद्योगपतीवर जशी कृपा झाली तशी तुम्हा सर्वांवरही होवो, हीच आमची प्रार्थना. पुढील कथा ऐकत रहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता आम्ही तुम्हाला श्रावण सोमवार व्रताची दुसरी गोष्ट सांगतो. कारण असे म्हटले जाते की मी कसा ऐकल्याने व्रतधारित स्त्रीचे व्रत पूर्ण होते. भक्तांनो, एकदा भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीजींची प्रचंड तपश्चर्या पाहून सर्व देव भगवान भोलेनाथजींकडे पोहोचले आणि त्यांच्याकडून माता पार्वतीजींच्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना सुरू केली. तेव्हा भगवान भोलेनाथजींनी माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी 7 अर्षींना पाठवले. माता पार्वतीजींपर्यंत पोहोचल्यानंतर त्या 7 ऋषींनी भगवान भोलेनाथजींचे अनेक अवगुण सांगितले आणि त्यांना भगवान भोलेनाथजी शिवाय इतर कोणाशी तरी लग्न करण्यास सांगितले. पण माता पार्वतीला फक्त भगवान भोलेनाथशीच लग्न करायचे होते. त्याच्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करायला ती अजिबात तयार नव्हती. लग्नापूर्वी प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या वागणुकीबद्दल जाणून घ्यायचे असते.
त्यामुळे भगवान भोलेनाथांनी स्वतः माता पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होत्या. त्याच ठिकाणी साक्षात भगवान भोलेनाथजी प्रकट होतात आणि माता पार्वतीजींना वरदान देऊन अंतर्धान पावतात. तिथे जवळच एक नदी होती. त्या नदीत एक मुलगा अंघोळ करत होता. त्यानंतर अचानक एक मगरी त्या मुलाला पकडते. त्यामुळे तो मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागतो. जेव्हा आई पार्वतीजींनी त्या मुलाची किंकाळी ऐकली तेव्हा त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. तेव्हा माता पार्वती त्या मुलाला पाहून घाबरली आणि त्या नदीजवळ पोहोचली आणि त्यांनी पाहिले की एक मगर त्या मुलाला नदीत ओढत आहे. तेव्हा तो मुलगा माता पार्वतींकडे पाहतो आणि माता पार्वतीला म्हणतो, हे माते, मला आईवडील नाहीत आणि मला मित्रही नाही, म्हणून माता, माझे रक्षण कर. मग माता पार्वतीजी त्या मगरीला सांगतात की या मुलाला तू सोडून दे. माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की दिवसाच्या उत्तरार्धात मला जे काही प्राणी सापडतील त्याचे अन्न बनवण्याचा माझा नियम आहे. दिवसाच्या उत्तरार्धात प्राण्यांना माझे अन्न बनवायचे आणि आज हा मुलगा माझ्या दुपारच्या जेवणाच्या वेळी या नदीत आंघोळ करायला आला. कदाचित देवालाही मी या मुलाला माझे अन्न बनवावे असे वाटते म्हणून मी त्याला असे का सोडू. मग माता पार्वतीजी मगरीला विनंती करू लागली की या मुलाला सोडून द्या. मी तुला जे काही हवे आहे ते द्यायला तयार आहे. आई पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की मी या मुलाला सोडू शकतो पण तू भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करून त्यांनी तुला दिलेले वरदान जर तू मला दिलेस तर नक्की मी या मुलाला सोडून देईन. तेव्हा माता पार्वती क्षणातच त्या मगराला म्हणते, ठीक आहे, इतके दिवस तपश्चर्या करून मला मिळालेले फळ मी नक्की तुला द्यायला तयार आहे. मग पार्वती हिचे बोलणे ऐकून मगरीने माता पार्वतीला समजावण्यास सुरुवात केली. हे माता पार्वती, तू उत्साहात निर्णय घेऊ नकोस. तू लाखो वर्षे केलेली इतकी कठोर तपश्चर्या कोणत्याही देव आणि दानवांना शक्य नाही, किंवा त्याचे फळ मीही घेण्यास पात्र नाही. तू या मुलाचा विचार करणं सोडून दे, कारण या मुलाच्या विचारासाठी लाखो वर्षे तपश्चर्या करून मिळालेले फळ तू मला देत आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, माझा निर्णय ठरला आहे. मी माझ्या तपश्चर्याची फळ तुम्हाला द्यायला तयार आहे. मग मगरीने देवी पार्वतीला आपल्या तपश्चर्येचे फळ दान करण्याची प्रतिज्ञा केली आणि माता पार्वतीने आपल्या तपश्चर्येचे फळ मगराला देऊन टाकले. महादेवांच्या या प्रभावामुळे ते मगर अगदी तेजस्वी झाले. मगर माता पार्वतीला म्हणते, हे माते, तू तुझ्या आयुष्यभराची पुंजी या मुलावर घालवली, पण मी तुमची चूक सुधारण्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अजून एक संधी देऊ शकतो. तेव्हा माता पार्वती त्या मगराला म्हणते की हे मगर, मी तपश्चर्या पुन्हा नव्याने सुरू करू शकते, पण आज मी जर तुला या तपश्चर्याचे फळ दिले नसते तर तू या मुलाचे प्राण घेतले असते. त्याचा जीव पुन्हा भेटला नसतो, कारण मनुष्याचा जन्म हा खूप अनमोल जन्म आहे. काही वेळानंतर तो मुलगा आणि ते मगर अचानक गायब झाले. मग माता पार्वती मनातल्या मनात विचार करू लागली की आता तर मी माझ्या तपश्चर्याचे फळ त्या मुलाला दान केले आहे. आता मी नव्याने माझी तपश्चर्या करायला सुरुवात करते. आणि माता पार्वतीने भोलेनाथजींची तपस्या दुसऱ्यांदा चालू केली. तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वतीजींच्या समोर प्रकट होतात आणि ते माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, तू आता तपश्चर्या का करत आहेस? भगवान भोलेनाथजींचे म्हणणे ऐकून माता पार्वतीजी त्यांना म्हणाल्या, हे भगवान, मी तुला माझा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते आणि मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केले आहे, म्हणून मी तुला प्रसन्न करण्यासाठी पुन्हा तपश्चर्या करत आहे. तेव्हा भगवान भोलेनाथजी हस्तमुखाने माता पार्वतीजींना म्हणतात, हे देवी पार्वती, मीच त्या मुलाचे आणि मगरीचे रूप धारण केले होते. मला बघायचे होते की तुम्हाला प्राणीमात्रांची दया आहे की नाही.
तुम्हाला तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अधिक काही आहे की नाही यासाठी मी एक लीला तयार केली होती, कारण मी एकटाच आहे जो अनेक रूपात प्रकट होतो आणि माझ्या अनेक शरीरात भिन्न निर्भय रूपे आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरज नाही आणि आम्ही खूप आनंदी आहोत. आणि देवांचे देव महादेव माता पार्वतीशी विवाह करतात. भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला सांगू की श्रावण सोमवारचा उपवास कधीपासून सुरू झाला. व्रताशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची पौराणिक कथा आहे. या कथेनुसार माता पार्वतीजींचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला आणि लहानपणापासूनच माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पूजा करत होत्या. गंगा नदीच्या काठावर सावन सोमवारचे व्रत पाळत होत्या. माता पार्वतीजी सर्व ऋतूंमध्ये आणि मुसळधार पावसात अंजल अर्पण करून आपला वेळ घालवत होत्या. अंजल ग्रहण घेता मोकळ्या आकाशाखाली अन्नपाणी पिता वेळ घालवत होती आणि आपल्या मुलीला अशा दुःखात पाहून त्यांचे वडील पर्वतराज हिमालय यांना खूप दुःख झाले. असेच दिवस जात होते. माता पार्वती भगवान भोलेनाथांचे तपश्चर्या करत होत्या आणि माता पार्वतीची तपश्चर्या पाहून नारद आकाशमार्गाने पर्वतराज हिमालयाच्या महालात पोहोचले. तेव्हा पर्वतराज हिमालयाने नारद यांना पाहिले आणि नमस्कार केला. तेव्हा पार्वती मातेचे वडील म्हणतात, हे नारद, आज तुम्ही आमच्याकडे काय काम काढल? आम्ही तुमची काय सेवा करू शकतो? तेव्हा नारद म्हणतात, हे गिरिराज, मी आज तुमच्या महालात आलो आहे कारण भगवान विष्णूंनी मला तुमच्याकडे पाठवले आहे. भगवान विष्णूजींची विनंती आहे की तुमची कन्या पार्वतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूशी लग्न करावे असे त्यांना वाटते. ही गोष्ट नारद यांच्या मुखातून ऐकतात पार्वती यांचे वडील खूप खुश होतात आणि नारद यांना म्हणतात, नारदजी, हे बोलून तुम्ही माझ्या सर्व चिंता दूर केल्या आहेत तर मला त्यात काही आक्षेप नाही, कारण तो परमब्रह्म आहे आणि प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने तिच्या आयुष्यातील सर्व सुख प्राप्त केले पाहिजे जे तिच्या वडिलांच्या घरापेक्षा खूप चांगले असेल. हिमालयाचा राजा पर्वतराज आपल्या मुलीचा विवाह भगवान विष्णूजींशी करण्यास संमती दिली. पार्वती यांच्या वडिलांची परवानगी भेटल्यानंतर नारद भगवान विष्णू जवळ पोहोचले आणि पार्वती यांच्या वडिलांनी विवाहासाठी सहमती दिली आहे हा संदेश त्यांना सांगितला. पण जेव्हा माता पार्वती यांना ही गोष्ट समजली की त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह भगवान विष्णूंची हरवला आहे, तेव्हा माता पार्वतींना खूप दुःख झाले. त्या रडतच राहिल्या. त्या नेहमी चिंतेत असायच्या. हे दुःख जाणून घेऊन माता पार्वती यांची सखी त्यांच्या जवळ येते आणि त्यांना विचारते की भगवान विष्णूंशी लग्न ठरल्यावर तुम्ही इतक्या दुःखी का आहात? आपल्या सखीचे हे म्हणणे ऐकून माता पार्वती त्यांच्या सखींना उत्तर देतात, हे सखी, मी ख्या मनाने भगवान भोलेनाथ यांना निवडले आहे. माझे त्यांच्यावर निर्मळ पाण्याप्रमाणे प्रेम आहे, पण माझ्या वडिलांनी माझ्या मनाविरुद्ध भगवान विष्णू यांच्याशी माझा विवाह ठरवला आहे. त्यामुळे मी एका विचित्र धार्मिक कोंडीत अडकली आहे. आता मी काय करावे हे मला समजत नाही आणि आता माझ्याकडे दुसरा उपाय नाही आणि आता मला माझ्या प्राणांचा त्याग करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. तेव्हा तिची सखी आई पार्वतीजींना म्हणते, हे अशुभ शब्द तू तोंडातून काढू नकोस आणि नेहमी संकटाच्या वेळी संयमाने वागले पाहिजे. ह्या स्त्रीची सार्थकता हीच आहे की ज्या व्यक्तीवर तिचे प्रेम आहे त्याच व्यक्तीवर पती म्हणून तिने कायम त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची सेवा करून त्यांच्यावर अखंड प्रेम करावे. ह्या विश्वासासाठी आणि भक्तीसाठी देवांनाही संघर्ष करावा लागतो. माता पार्वती यांची सखी त्यांना म्हणते की मी तुम्हाला आता एका घनदाट जंगलात घेऊन जाते. तिथे तुम्ही शांतपणे साधना करू शकाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वडील देखील शोधू शकत नाही. त्याच ठिकाणी तू साधनेमध्ये विलीन होऊन जा. मला विश्वास आहे की ईश्वर नक्कीच तुमची मदत करायला येतील
आपल्या सखीचे हे म्हणणे आहे. कोण? माता पार्वती तिच्या सखी बरोबर एका घंटात जंगलात निघून गेल्या आणि तिथेच एका वृक्षाखाली महादेवांची साधना सुरू केली. तिकडे पर्वतराजा हिमालय आपल्या कन्येला महालात बघितल्यामुळे चिंतेत गेले आणि त्यांच्या मंत्र्यांना सांगू लागले की माझी पुत्री पार्वती आज महालातून काय माहीत कुठे निघून गेली आहे. मी तिचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जर भगवान विष्णू वरात घेऊन महालात आले आणि माझी मुलगी पार्वती त्यांना दिसलीच नाही तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायक ही राहू शकत नाही. त्यामुळे पार्वतीला कुठून ना कुठून शोधून आणावेच लागेल. असा विचार करून त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले की जा कुठेही शोधा पण माझी पुत्री पार्वती हिला शोधून आणा. इथे माता पार्वतीला शोधण्यासाठी शोध चालू झाला आणि तिकडे जंगलात माता पार्वती आपल्या सखी बरोबर महादेवांची आराधना करण्यात लीन झाल्या होत्या. आणि त्याच दिवशी श्रावणाचा महिना चालू झाला होता आणि त्याच दिवशी एका वृक्षाखाली शिवलिंगाला तयार करून माता पार्वती आराधना करत होत्या. त्या दिवशी रात्रभर माता पार्वती भगवान भोलेनाथ यांची स्तुती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या प्रकारे करत होत्या. माता पार्वती यांची ही घोर तपश्चर्या पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्या आसन हलायला लागले आणि त्यांची तपश्चर्या तुटून गेली. आणि तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वती यांच्यासमोर प्रकट झाले आणि माता पार्वतीला म्हणू लागले, हे देवी पार्वती, मी तुझ्या तपश्चर्येने खूप प्रसन्न झालो आहे. माग तुला जे वर हवे आहे ते माग. तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणते, हे प्रभू, मी माझ्या पतीच्या रूपात कायम तुमचेच वर्णन केले आहे आणि जर तुम्हाला खरंच माझी तपश्चर्या कळली असेल तर माझा तुमची अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा. तेव्हा महादेव माता पार्वती यांना म्हणतात, हे देवी पार्वती, तू माझ्यासोबत आनंदी राहू शकशील का? तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, मी लहानपणी तुम्हाला माझे पती मानले होते. मला माहित आहे की तुम्हाला माझे पती बनवण्याचे सौभाग्य मला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा. भक्तांनो, माता पार्वती यांच्या तपश्चर्येची आणि प्रेमाची जीत होते आणि माता पार्वती यांना भगवान भोलेनाथ त्यांना हवे ते वर देऊन अंतर्धान होतात. ठीक त्याच वेळी माता पार्वती यांचे वडील माता पार्वती यांना शोधत शोधत त्या जंगलात पोहोचतात आणि माता पार्वती यांना विचारतात, हे मुली, तुझी इतकी कठोर तपश्चर्या करण्याचे कारण काय आहे? आणि तुझी अशी अवस्था पाहून मला खूप दुःख होत आहे. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर महालात चल. मला तुझे लग्न भगवान विष्णू यांच्याशी करायचे आहे. तेव्हा माता पार्वती आपल्या वडिलांना म्हणतात, हे पिताजी, मी माझ्या आयुष्यातला बहुतेक भाग हा तपश्चर्या करण्यात घालवला आहे आणि माझ्या तपश्चर्याचा उद्देश हा होता की मी भगवान महादेवांना माझे पती म्हणून मिळू शकू. आणि आज माझी वर्षानुवर्षा केलेली तपश्चर्या पूर्ण झाली आहे. कारण तुम्ही माझा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला की या घनदाट जंगलात येऊन मी महादेवांची साधना करी. पण आता मी एकाच अटीवर महालात येईन, ती म्हणजे तुम्ही माझा विवाह भगवान महादेवांशी केला पाहिजे. भक्तांनो, माता पार्वती यांचे वडील माता पार्वतीची ही अट मान्य करतात आणि त्यांना महालात घेऊन जातात आणि संपूर्ण विधीप्रमाणे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा विवाह संपन्न होतो. भक्तांनो, माता पार्वती यांनी त्यांची पूजा, जप, साधना सर्व काही श्रावणात केले होते. याच फलस्वरूप त्यांचा विवाह झाला होता. कारण त्या दिवसापासून श्रावणात सोमवारच्या व्रताची सुरुवात झाली. भक्तांनो, शास्त्रात देखील असे सांगितले गेले आहे की जी विवाहित स्त्री किंवा कुवारी श्रावणात सोमवारचे व्रत करते तिला भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हवे ते फळ देतात. म्हणूनच चांगले वर प्राप्त होण्यासाठी मुलींना श्रावण सोमवारास अत्यंत विश्वासाने, निष्ठेने आणि भक्तीने हे व्रत केले पाहिजे.
तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्यासमोर दिसणारी ती घंटी दाबा, जेणेकरून येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.